नमस्कार मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण नवीच्या पुस्तकावर आधारित असलेले परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंभाव्य असे काही प्रश्न पाहिले होते। या व्हिडिओमध्ये आपण बाकी राहिलेले सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत। प्रश्न पहिला, वनस्पतीच्या पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात, त्यांना टिंबटिंब पेशी म्हणतात। तर सर्वात पहिले पर्णरंध्रे म्हणजे काय? तर पर्णरंध्र म्हणजे वनस्पतीच्या पानावर जी काही लहान लहान छोटी छिद्रे असतात त्यांना पर्णरंध्रे म्हटले जाते। आणि या पर्णरंध्रांचा उपयोग वनस्पतीला बाष्पोत्सर्जन करण्यासाठी होतो। त्याचबरोबर ही जी पर्णरंध्रे असतात ती बाष्पोत्सर्जनवर नियंत्रण ठेवतात। आता या पर्णरंध्राभोवती ज्या आवरणयुक्त पेशी असतात त्यांना रक्षक पेशी म्हणून ओळखले जाते। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। त्यानंतर प्रश्न दुसरा, वनस्पतीमध्ये टिंबटिंब हा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो। तर असा कोणता परिणाम आहे जो रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे कार्य करतो? तर हा परिणाम आहे मूलदाब। हा मूलदाब या परिणामाच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलले जाते। आता ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी मूलदाब वापरला जातो त्याचप्रमाणे बाष्पोच्छ्वास हा जो परिणाम आहे तो वनस्पतीमध्ये दिवसा पाणी वर ढकलण्यासाठी वापरला जातो। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। त्याचबरोबर केशवाहिनीय दाब हा जो परिणाम आहे तो वनस्पतीमध्ये दिवसा त्याचबरोबर रात्रीच्या वेळी देखील पाणी वर ढकलण्यासाठी वापरला जातो। म्हणजे दिवसा आणि रात्री या दोन्ही वेळेसाठी केशवाहिनीय दाब कार्यरत असतो। हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। ही इन्फॉर्मेशन चांगली लक्षात ठेवा, याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल। प्रश्न तिसरा, अमिनो आम्ले सोडून जास्तीचे अन्न वनस्पतीच्या मूळ, फळे आणि बियांमध्ये साठवले जाते। तर या क्रियेला पदार्थांचे टिंबटिंब असे म्हणतात। तर वनस्पतीमध्ये जास्तीचे अन्न वनस्पतीच्या मूळ, फळे आणि बियांमध्ये साठवले जाते। तर या प्रक्रियेला स्थानांतरण म्हणून ओळखले जाते आणि यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलोकेशन असे म्हणतात। त्यामुळे हे इंग्लिश नाव देखील लक्षात असू द्या। हा देखील पर्याय परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। प्रश्न चौथा, काही वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्ये टिंबटिंब स्फटिकांच्या स्वरूपात असतात। तर काही वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्ये ही कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्वरूपामध्ये साठवली जातात आणि या कॅल्शियम ऑक्झलेटलाच आपण रेफाइड्स म्हणून देखील ओळखतो। त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा। हा देखील परीक्षेमध्ये पर्याय असू शकतो। प्रश्न पाचवा, मानवी उत्सर्जन संस्थेत खालीलपैकी कशाचा समावेश नसतो? तर जी मानवी उत्सर्जन संस्था असते त्यामध्ये वृक्काची जोडी असते, मूत्रवाहिनीची जोडी असते, मूत्राशय असते, युरेथ्रा असते। मात्र ट्रकिया हा जो पर्याय आहे हा पर्याय मानवी उत्सर्जन संस्थेतील नसून हा पर्याय फुफ्फुसाशी निगडित आहे। म्हणजेच ट्रकिया हा भाग मानवी श्वसन संस्थेशी निगडित आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6वा, वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला टिंबटिंब असे म्हणतात। तर वृक्क म्हणजे जी किडनी आहे तेथील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा जो घटक असतो त्याला नेफ्रॉन म्हणून ओळखले जाते आणि हा नेफ्रॉन परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न 7वा, खालीलपैकी योग्य विधान निवडा। यातील पहिले विधान आहे, मानवी वृक्काचा आकार साधारणतः घेवड्याच्या बियांसारखा असतो। मानवी वृक्क जे आहे त्याचा आकार घेवड्यांच्या बियांच्या आकाराचा असतो। त्यामुळे हे विधान बरोबर। त्यानंतर नेफ्रॉन हे वृक्काचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे। तर हे देखील विधान बरोबर आहे। त्यानंतर उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते। तर बरोबर आहे, जे उजवे वृक्क असते किडनी असते ती डाव्या किडनीपेक्षा थोडीशी खाली असते। त्यामुळे तिसरे विधान देखील बरोबर आहे। त्यानंतर प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात। हे देखील विधान बरोबर आहे। प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात। ही चारही विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व विधाने बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। आणि ही जी चारही विधाने आहेत ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहेत। यातील प्रत्येक विधानावर एक MCQ येऊ शकतो। त्यामुळे ही चारही विधाने पाठ करून ठेवायची आहेत। याच्यावर 100% परीक्षेत प्रश्न विचारले जातील। प्रश्न 8वा, रक्तव्याश्लेषण ज्याला आपण डायलिसिस म्हणून ओळखतो, ही जी प्रक्रिया आहे ती मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या जीवन प्रक्रियेशी संबंधित आहे? तर डायलिसिस ही जी प्रक्रिया आहे ती उत्सर्जन या संस्थेशी संबंधित आहे। प्रश्न 9वा, ग्लोमेरुलस हा भाग कशाशी संबंधित आहे? तर ग्लोमेरुलस हा जो भाग आहे तो मानवी वृक्काशी संबंधित आहे। आता परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बरेचसे विचारले जातील। एखादा भाग दिला जाईल आणि तो कोणत्या संस्थेशी संबंधित आहे असं विचारलं जाईल। तर आता त्या दृष्टीने आपण
मानवी वृक्काशी संबंधित इतर महत्त्वाचे घटक बघूया की ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. हेनलेचा लूप, त्यानंतर बोमन्स संपुट. तर हे काही महत्त्वाचे भाग आहेत ज्यांचा संबंध मानवी वृक्काशी किंवा मानवी उत्सर्जन संस्थेशी येतो. त्यामुळे परीक्षेत जर हे भाग विचारले तर यांचा संबंध मानवी वृक्काशी आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न 10वा, बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे टिंबटिंब होय. तर वनस्पती जेव्हा एखाद्या बाह्य उद्दीपनास म्हणजेच प्रकाश असेल किंवा पाणी असेल याला जो प्रतिसाद देते तर या प्रक्रियेला अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते. तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 5, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे दोन्ही बरोबर. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे नीट सर्व पर्याय वाचूनच प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. ज्यांनी अजून 9वीच्या पुस्तकावरील पार्ट 1चा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पार्ट 1 वरील व्हिडिओ नक्की बघा, त्याचा देखील तुम्हाला 100% फायदा होईल. प्रश्न 11, कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते म्हणजेच प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. तर वनस्पतीने दाखवलेल्या या हालचालीस टिंबटिंब असे म्हणतात. तर जेव्हा वनस्पती कोणत्याही प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने वाढते किंवा प्रकाशास प्रतिसाद देते तर त्या हालचालीला फोटोट्रॉपिक हालचाल म्हणून ओळखले जाते आणि यालाच मराठीमध्ये प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हटले जाते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे इंग्लिश नाव आणि हे मराठी नाव ही दोन्ही नावे लक्षात ठेवा. त्याचबरोबर ग्रॅव्हिटॉपिक हालचाल म्हणजे जी गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होते आणि हायड्रोट्रॉपिक हालचाल जी पाण्याच्या दिशेने होते, या दोन्ही हालचाली वनस्पतीच्या मूळ संस्थेमार्फत पार पाडल्या जातात. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा, ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर प्रश्न 12वा, वनस्पती प्ररोहाचा अग्रभागात तयार होणारे टिंबटिंब हे संप्रेरक पेशी विवर्धनास मदत करते. तर वनस्पतीच्या पेशी विवर्धनास मदत करणारे संप्रेरक आहे ऑक्झिन हे. आता ज्याप्रमाणे ऑक्झिन या संप्रेरकावर प्रश्न येऊ शकतो त्याचप्रमाणे इतर 4 महत्त्वाचे संप्रेरक आहेत ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, ते आपण बघूया. जिब्रेलिन हे जे संप्रेरक आहे हे संप्रेरक वनस्पतीच्या खोडाची वाढ घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे कार्य करते. त्यामुळे खोडाची वाढ घडवून आणण्यासाठी जिब्रेलिन हे कार्य करते. त्यानंतर सायटोकायनिन हे जे संप्रेरक आहे ते संप्रेरक वनस्पतीमध्ये पेशींचे विभाजन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करते. त्यामुळे पेशी विभाजनासाठी महत्त्वाचे संप्रेरक आहे सायटोकायनिन हे. ॲब्सिसिक ॲसिड हे जे संप्रेरक आहे ते संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखण्यासाठी कार्य करते. तर वनस्पतीची वाढ रोखणे यासाठी कार्य करणारे संप्रेरक आहे ॲब्सिसिक ॲसिड. आणि इथिलीन हे जे संप्रेरक आहे ते वनस्पतीमधील फळे पिकवण्यासाठी उपयुक्त आहे. तर ही 5 संप्रेरक आहेत, ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न 13वा, मानवी शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना टिंबटिंब असे म्हणतात. तर मानवी शरीरात ज्या पेशी संदेश वहनाचे कार्य करतात त्या पेशींना चेतापेशी म्हणून ओळखले जाते. आणि या चेतापेशी चेतासंस्थेच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतात हे लक्षात ठेवा. यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 14वा, जेव्हा एखादी कृती किंवा हालचाल घडवून आणायची असते तेव्हा सर्वात शेवटचे कार्य हे टिंबटिंब ऊतींचे असते. तर जेव्हा मानवी शरीरात एखादी कृती किंवा हालचाल घडवून आणायची असते तेव्हा सर्वात शेवटचे कार्य करणारे कोणत्या ऊती असतात तर त्या असतात स्नायू ऊती. हे देखील महत्त्वाचे विधान आहे, यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 15वा, टिंबटिंब चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात. तर मानवी शरीरात अशा कोणत्या चेतापेशी आहेत ज्या संदेशांचे किंवा आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे करत असतात? तर त्या आहेत संवेदी चेतापेशी. संवेदी चेतापेशी संदेशांचे वहन हे ज्ञानेंद्रियाकडून मग मेंदूकडे करत असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 16वा, टिंबटिंब चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे करतात. तर आता मानवी शरीरातील अशा कोणत्या चेतापेशी आहेत ज्या आवेगांचे किंवा संदेशांचे वहन मेंदूकडून स्नायू किंवा शरीरातील इतर प्रेरक अवयवांकडे करतात? तर अशा प्रकारचे संदेशवहन करणाऱ्या पेशींना प्रेरक चेतापेशी म्हणून ओळखले जाते. तर प्रेरक चेतापेशी या संदेशांचे वहन मेंदूकडून स्नायूंकडे करतात
तर संवेदी चेतापेशी याच्या उलट म्हणजे शरीराकडून मेंदूकडे करतात, हे लक्षात ठेवा. दोन्हीतील फरक लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन एक चेतापेशींचा प्रकार आहे, तो म्हणजे सहयोगी चेतापेशी. ह्या सहयोगी चेतापेशी काय कार्य करतात, तर ज्या चेतापेशी असतात त्यांना आधार देणे, त्याचबरोबर जे संदेश वहन केले जाते या प्रक्रियेमध्ये मदत करणे, तर इत्यादी महत्त्वपूर्ण कार्ये ही सहयोगी चेतापेशीमार्फत पार पाडली जातात. तर हे 3 चेतापेशींचे प्रकार आहेत. या तिन्ही चेतापेशींच्या कार्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 17वा, मानवी चेतासंस्था किती भागात विभागलेली आहे? तर मानवी चेतासंस्था ही एकूण 3 भागांमध्ये विभागलेली आहे. आता हे 3 भाग कोणते ते आपण बघूया. पहिला आहे मध्यवर्ती चेतासंस्था. यालाच इंग्लिशमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणून ओळखले जाते, त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रकार आहे परिघीय चेतासंस्था, ज्याला इंग्लिशमध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणून ओळखले जाते, हे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो आहे स्वायत्त चेतासंस्था, ज्याला इंग्लिशमध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणून ओळखले जाते. तर हे एकूण 3 चेतासंस्थेचे प्रकार आहेत किंवा विभाग आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न 18वा, मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम ही मेंदू व टिंबटिंब यांनी बनलेली असते. तर मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू आणि मेरुरज्जू या दोघांनी एकत्रितरित्या बनलेली असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. प्रश्न 19वा, मेंदूमधील मस्तिष्क निलये, मध्यनाल व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांमध्ये कोणता द्रव असतो? तर मेंदूमध्ये प्रामुख्याने जो द्रव आढळतो त्या द्रव्याला सेरेब्रो स्पायनल फ्लुइड म्हणून ओळखले जाते. तर हे जे लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल. आणि या द्रव्याचे कार्य काय असते तर याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तर यांना पोषक द्रव्य पुरवणे, त्याचबरोबर जे इतर आघात होतात त्या आघातांपासून मध्यवर्ती चेतासंस्थेचे संरक्षण करणे इत्यादी कार्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड या द्रव्यामार्फत केली जातात. तर हे फ्लुइड आणि याची कार्ये देखील लक्षात ठेवा. प्रश्न 20वा, मेंदूची कोणती बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्या कलाक्षमता नियंत्रित करण्यासाठी मेंदूची कोणती बाजू कार्यरत असते? तर मेंदूची उजवी बाजू ही आपल्या कलाक्षमता नियंत्रित करत असते. त्याचबरोबर अजून कोणती कार्ये आहेत जी मेंदूच्या उजव्या बाजूमार्फत पार पाडली जातात? तर सर्वांगीण विचार करण्याची क्षमता, त्याचबरोबर नवनिर्मिती कल्पना इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या मानवी मेंदूच्या उजव्या बाजूमार्फत पार पाडल्या जातात, किंवा ही कार्ये आहेत ती मानवी मेंदूच्या उजव्या बाजूची आहेत, हे लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे आत्ता आपण 9वीच्या पुस्तकावरील प्रश्न पाहत आहोत, अगदी त्याचप्रमाणे आपण 10वीच्या पुस्तकावरील जवळजवळ सर्व प्रश्न याआधीच कव्हर केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता. प्रश्न 21वा, मेंदूची कोणती बाजू आपले संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार नियंत्रित करते? तर आपले संभाषण असेल, लिखाण असेल किंवा तर्कसंगत विचार असतील, हे नियंत्रित करण्यासाठी मानवी मेंदूची डावी बाजू कार्य करत असते. तर ही जी कार्ये आहेत ती डाव्या बाजूची कार्य आहेत. त्याचबरोबर इतर कोणती कार्ये आहेत जी मानवी मेंदूची डावी बाजू नियंत्रित करते? तर विश्लेषणात्मक विचार, भाषा, गणित, शास्त्र इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या मानवी मेंदूच्या डाव्या बाजूमार्फत नियंत्रित केल्या जातात. तर पाठीमागील प्रश्नामध्ये आपण मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये बघितली होती, तर या प्रश्नामध्ये आपण मानवी मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये पाहिलेली आहेत. तर हे दोन्ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न 22वा, मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे प्रमस्तिष्क, ज्याला इंग्लिशमध्ये सेरेब्रम म्हणून ओळखले जाते. तर ही दोन्ही नावे लक्षात ठेवा. आता मानवी मेंदू 3 भागात विभागलेला आहे. ते 3 भाग कोणते? तर पहिला आहे प्रमस्तिष्क, ज्याला आपण सेरेब्रम म्हणतो. दुसरा आहे अनुमस्तिष्क, ज्याला आपण सेरेबेलम म्हणून ओळखतो. तिसरा आहे मस्तिष्क पुच्छ, ज्याला इंग्लिशमध्ये मेडुला ऑब्लेंगाटा म्हणून ओळखले जाते.
तर हे तिन्ही पार्ट लक्षात ठेवा. हे तिन्ही भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. आता मानवी मेंदूचा जो सर्वात मोठा भाग आहे तो आहे प्रमस्तिष्क हा, आणि या प्रमस्तिष्कालाच मोठा मेंदू म्हणून ओळखले जाते. याचे कारण काय आहे, तर हा मानवी मेंदूच्या एकूण 3/4 भाग व्यापतो. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. किंवा मोठा मेंदू म्हणून कोणाला ओळखले जाते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल प्रमस्तिष्क हे. प्रश्न 23वा, खालीलपैकी कोणता भाग मानवी मेंदूचा मुख्य विचार करणारा भाग आहे? तर मानवी मेंदूचा मुख्य विचार करणारा भाग म्हणून प्रमस्तिष्कालाच ओळखले जाते. प्रश्न 24वा, ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया इत्यादी कार्ये मेंदूच्या कोणत्या भागाची आहेत? तर ही जी सर्व कार्ये आहेत ही कार्ये मानवी मेंदूच्या प्रमस्तिष्कामार्फत पार पाडली जातात. तर ही कार्ये लक्षात ठेवा. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. याच्यातील एखादे कार्य दिले जाईल व ते कोणत्या भागामार्फत पार पाडले जाते असा प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 25वा, ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे इत्यादी कार्ये मेंदूच्या कोणत्या भागाची आहेत? तर ऐच्छिक हालचाली म्हणजे ज्यावर आपले कंट्रोल असते, या हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे ही कार्ये आहेत मानवी मेंदूच्या अनुमस्तिष्क या भागाची, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेरेबेलम म्हणून ओळखतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 26वा, खालीलपैकी कोणता भाग मानवी हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वसनविषयक हालचाली नियंत्रित करतो? तर मानवी मेंदूचा मस्तिष्कपुच्छ, ज्याला आपण मेडुला ऑब्लेंगाटा म्हणून ओळखतो, हा जो भाग आहे तो मानवी हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वसन हालचाली यांचे नियंत्रण करतो. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, तर मेंदूचे जे 3 महत्त्वाचे भाग आहेत, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ, ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत व त्यांची कार्ये देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर तुम्हाला 100% परीक्षेत प्रश्न येणार आहेत. त्यामुळे हे 3 भाग व त्यांची कार्ये यांची चांगली तयारी करून ठेवायची आहे. प्रश्न 27वा, टिंबटिंब हे खोकला आणि शिंक येणे यासारख्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करते. तर मानवी शरीरातील ज्या काही अनैच्छिक क्रिया असतात, उदाहरणार्थ खोकणे किंवा शिंका येणे, यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते? तर याच्यावर मेडुला ऑब्लेंगाटा म्हणजे मस्तिष्कपुच्छ या मेंदूच्या भागाचे यांवर नियंत्रण असते. त्यामुळे अनैच्छिक क्रिया म्हटलं की मस्तिष्कपुच्छ किंवा मेडुला ऑब्लेंगाटा हा पर्याय निवडायचा. त्यानंतर प्रश्न 28वा, मानवी शरीरात मेंदूपासून निघणाऱ्या कर्पार चेतांच्या, ज्याला आपण क्रॅनियल नर्व्ज म्हणून ओळखतो, यांच्या एकूण किती जोड्या असतात? तर मानवी शरीरात कर्पर चेतांच्या एकूण 12 जोड्या असतात. आणि या ज्या कर्पर चेता आहेत या कोणत्या भागाशी संलग्न असतात? तर या मानवी शरीरातील डोके, छाती, पोट इत्यादी भागाशी संलग्न असतात. तर कर्पर चेतांच्या या मानवी शरीरात 12 जोड्या असतात व त्या या छाती, पोट आणि डोके या भागाशी संबंधित असतात. प्रश्न 29वा, मानवी शरीरात मेरुरज्जूपासून निघणाऱ्या मेरुचेतांच्या म्हणजे स्पायनल नर्व्हच्या एकूण किती जोड्या असतात? तर मानवी शरीरात मेरुचेतांच्या एकूण 31 जोड्या असतात. तर हा देखील आकडा महत्त्वाचा आहे. आणि ह्या ज्या मेरुचेता असतात किंवा स्पायनल नर्व्ज असतात त्या मानवी शरीरातील हात, पाय, त्वचा इत्यादी भागांशी संलग्न असतात. तर ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 30वा, अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी आणि पीपी पेशी कोणत्या ग्रंथीशी संबंधित आहेत? तर अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी आणि पीपी पेशी या पेशी पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड या ग्रंथीशी संबंधित आहेत. तर अशा रीतीने आपण या 30 प्रश्नांसोबतच 9वीच्या पुस्तकातील जवळपास सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण NCERT या संस्थेच्या पुस्तकातून आपल्या आरोग्यसेवक या पदाच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंभाव्य प्रश्न कव्हर करणार आहोत. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.